शिवसेना लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असून या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या दरम्यान त्यांच्यावर टीकास्त्र सोडलंय। काय म्हणाले ते पाहूया। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा वाद समोर आलाय। दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मिलिंद देवरा काँग्रेसचा राजीनामा देत आहेत। ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे। देवरा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समजतं। यावर आता संजय राऊतांची प्रतिक्रिया समोर येते। संजय राऊत म्हणाले की मिलिंद देवरा जात आहेत त्याबद्दल काहीच वाटत नाही। हा महाराष्ट्र आहे, कोणी निवडणूक लढवण्यासाठी किंवा कोणी पदासाठी जात असतं। अरविंद सावंत हे त्या विभागाचे विद्यमान खासदार आहेत। 2 वेळा ते निवडून आलेले आहेत। त्यामुळे अरविंद सावंत जर तिकडे निवडणूक लढणार असतील तर त्यामध्ये चुकीचं काय? ती जागा परंपरेनं शिवसेनेची आहे असं त्यांनी म्हटलंय। दरम्यान महाविकास आघाडीमध्ये दक्षिण मुंबईची जागा ठाकरे गट सोडण्यास तयार नव्हता। यामुळे काँग्रेसमधून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी होती। त्यानंतर मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समजतंय, परंतु दक्षिण मुंबईच्या जागेसाठी भाजप आग्रही आहे। अशातच देवरा यांच्या प्रवेशामुळे भाजप शिंदे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। मुळात असं आहे की हा महाराष्ट्र आहे। जर कोणी निवडणुका लढवण्यासाठी किंवा एखाद्या पदासाठी पक्ष बदलणार असतील तर ती महाराष्ट्राची परंपरा सुरू झालेली आहे। त्या परंपरेनुसार ते पक्ष बदलतात। त्याच्यावरती काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी। मी कशा करता बोलू? माझ्या पक्षाशी त्याच्याशी काही संबंध नाही। अरविंद सावंत हे त्या विभागाचे विद्यमान खासदार आहेत। 2 वेळा निवडून आलेले आहेत ते। त्याच्यामुळे अरविंद सावंत जर तिथे शिवसेनेतर्फे निवडणूक लढणार असतील तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? ती जागा परंपरेने शिवसेनेची आहे। त्याच्यामुळे अरविंद सावंत तिथे लढतील। मुंबईमध्ये जेथे जेथे शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत त्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार हे निवडून येतील।